नमस्कार मित्रांनो, मी नागेश कंडारे, अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष तसेच राज्य सरकारी चतुर्श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ राज्य उपाध्यक्ष। सर्वात पहिले आपणा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही होळी आपल्या आयुष्यात विविध रंगांनी आपल्या आयुष्यात विविध रंग भरून आणो आणि आपल्याला सुख समृद्धी भरभराटीची जाओ ही शुभेच्छा। ज्याप्रमाणे होळीमध्ये अप्रवृत्तींचा विनाश केला जातो, अप्रवृत्तींना जाळलं जातं, त्याचप्रमाणे आज आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्या समाजामध्ये, ज्या कर्मचाऱ्यांमध्ये ज्या चुकीच्या भावना पसरलेल्या आहेत किंवा पसरवल्या जात आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो। आणि मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपणा सर्वांना या ठिकाणी स्वागत करतो। आणि शासनाने या समाजाकरिता, सफाई कर्मचाऱ्यांकरिता ज्या योजना आजपर्यंत कार्यान्वित केलेल्या आहेत, लागू केलेल्या आहेत किंवा त्याची अंमलबजावणी सुरू आहे, याबाबत काही माहिती देणार आहे मित्रांनो। तर आपण या ठिकाणी मला आपले जर काही प्रश्न असतील, जे सफाई कर्मचारी आणि मेहतर वाल्मिकी समाज या घटकाबाबत जर आपले काही प्रश्न असतील तर आपण मला निसंकोचपणे विचारू शकतात। शासनाच्या ध्येय धोरणानुसार जे नियम आहेत, शासनाचे जे धोरण आहे त्या धोरणानुसारच मी आपल्याला या ठिकाणी माहिती देणार मित्रांनो। माझ्या माहितीमध्ये एखाद्या वेळी आपल्याला जर जाणवलं की माहिती ही चुकीची आहे, आपण मला त्या ठिकाणी बोलू शकतात किंवा त्याबाबतचा पुरावा सुद्धा आपण माझ्याशी मागणी करू शकतात। तर परत एकदा सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी फेसबुक लाईव्हवर अजून बरेच मित्र जॉईन होतील, तोपर्यंत आपण लाईव्हला सुरू करू आणि आपल्या ज्या समस्या असतील त्या आपण मला निश्चितच या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून मला सांगाव्यात, अशी मी सर्वांना विनंती करतो। परत एकदा आपलं सर्वांचं फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये स्वागत आहे मित्रांनो। आज फेसबुक लाईव्ह घेण्याचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन म्हणजे आज सगळ्यात पहिले राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, जी केंद्र सरकारची जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील, पूर्ण देशातील सफाई कर्मचारी यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ज्या योजना आहेत त्याच्या कार्यान्वितीसाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग मार्फत काम केलं जातं मित्रांनो। त्याच्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य अशी ही नेमणूक केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये, विविध राज्यांमध्ये नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, ज्या ज्या ठिकाणी सफाई कर्मचारी वर्ग आहे त्या ठिकाणी या आयोगाचा दौरा होतो आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचे जे केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत किंवा राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची त्या ठिकाणी कार्यान्विती, अंमलबजावणी होत आहे की नाही हे बघण्याचं काम आयोगाचं आहे मित्रांनो। असे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकरिता केंद्रीय नीती आयोग जो आहे, ज्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात, त्या नीती आयोगाने आता मागच्या काही 3-4 महिन्यापूर्वी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ वाढविला जाणार नाही, किंबहुना हा राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग अनुसूचित जातीमध्ये विलीन केला जाईल, अशा स्वरूपाच्या सूचना निर्गमित केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये विविध जे सामाजिक संघटना आहे, सफाई कर्मचाऱ्यांच्या संघटना आहे, त्यांच्या माध्यमातून खूप मोठी चळवळ उभी केली गेली। केंद्र सरकारला विविध स्तरातून पत्रव्यवहार करण्यात आला। त्या पत्रव्यवहारामध्ये आपल्या अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने सुद्धा आपण पत्रव्यवहार केला होता आणि हा पत्रव्यवहार करताना आपण केंद्राचे जे पंचायत राज राज्यमंत्री आहे श्री कपिलजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आपण भारत सरकारला आणि आपले जे प्रधानमंत्री आहे नरेंद्रजी मोदी यांना आपण ते पत्रव्यवहार आपण केला होता आणि त्याचा कार्यकाळ हा केंद्र सरकारने वाढवलेला आहे 3 वर्षाकरिता आणि तशा स्वरूपाचं पत्र सुद्धा आपल्या संघटनेला प्राप्त झालेलं आहे मित्रांनो। त्यामुळे अनेक संघटनांनी यासाठी पाठपुरावा केलेला होता, त्यांनाही पत्रव्यवहार मिळालेले आहे। तर ही जी विविध संघटनांची जी विषय घेऊन चालण्याची जी शक्ती आहे, जे एकत्रित होऊन आपण विविध विषय आपण शासनापर्यंत पोहोचवतो आणि शासन त्याची दखल घेते, याला संघटन म्हटलं जातं मित्रांनो। तर आपण या माध्यमातून देशामध्ये आणि राज्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या आणि वाल्मिकी समाजाच्या विकासाकरिता
सर्वांगीण विकासाकरिता असणाऱ्या योजनांची सुद्धा आपण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यामध्ये मी परत एकदा केंद्र सरकारचा आभार मानतो की त्यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा जो कार्यकाळ आहे तो 3 वर्षाकरिता वाढवलेला आहे. परत महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे मित्रांनो की लाड समिती आणि पागे समिती ही बंद होत आहे किंवा मग लाड समिती पागे समिती याच्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे मित्रांनो. तर मी सगळ्यात पहिले आपल्याला लाड समिती आणि पागे समिती ही काय आहे, याची सुरुवात कशी झाली आणि वास्तविक स्थिती आजची महाराष्ट्र शासनामध्ये काय आहे याबाबतची सुद्धा विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले याबाबत जर काही प्रश्न असतील तर आपण मला निश्चितच विचारावे. माझ्यासोबत फेसबुक लाईव्हवर जॉईन झालेल्या सर्व मित्रांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. तर सगळ्यात पहिले आपण लाड समितीचा अभ्यास करू मित्रांनो की लाड समिती ही 1972 मध्ये राज्य शासनाने सफाई कर्मचारी आणि जे मेहतर कामगार म्हणजे जे अस्वच्छ काम करणारे, जे महिला सफाईचं जे काम करणारे जो वर्ग होता याच्यामध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ही समिती लाड समिती स्थापन केलेली होती. या समितीमध्ये 1 फेब्रुवारी 1977ला उद्योग ऊर्जा कामगार विभागामार्फत GR निर्गमित करण्यात आला आणि यामध्ये 12 सदस्य होते मित्रांनो. 12 सदस्यीय ही समिती होती ज्याचे अध्यक्ष तत्कालीन लेबर कमिशनर हे BV लाड म्हणून होते. ते या समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सामाजिक संघटनांचे किंवा मग सफाई कामगारांचे प्रतिनिधी म्हणून जवळजवळ 7 ते 8 लोकांना या ठिकाणी त्या समितीमध्ये राज्य शासनाने घेतलेले होते. मी त्यांची नावं आपल्याला वाचून दाखवतो. सगळ्यात पहिले याचे अध्यक्ष जे होते ते श्रम उपायुक्त प्रवर्तन हे अध्यक्ष होते या लाड समितीचे. त्याच्यानंतर TD मेमजादे जे पुण्याचे होते ते या समितीचे सदस्य होते. वसंतरावजी चव्हाण हे सुद्धा या समितीचे सदस्य होते. वासुदेवरावजी चांगरे हे सुद्धा सदस्य होते. त्यागी म्हणून एक व्यक्ती होते आपल्या समाजाचे, तर ते सुद्धा या समितीवर होते. त्याच्यानंतर रामचंद्र दत्तात्रय घोरपडे हे सुद्धा या समितीवर होते. कॉम्रेड सय्यद मखदूम हे सुद्धा या आयोगावर सदस्य होते. नंतर तापजीभाईजी सोलंकी हे मुंबईचे. असे हे जवळजवळ 7 ते 8 जे सदस्य या लाड समितीमध्ये सदस्य होते. त्याच्यानंतर समाज कल्याणचे आयुक्त हे सुद्धा सदस्य होते. त्याच्यानंतर हेल्थ डिपार्टमेंटचे जे डायरेक्टर होते ते सुद्धा सदस्य होते आणि जे लेबरचे जे उपायुक्त होते ते सचिव होते. अशी जवळजवळ 12 लोकांची ही लाड समिती त्यावेळी शासनाने निर्गमित केली मित्रांनो, समिती स्थापन केली. आणि या समितीला शासनाने निर्देश दिले की तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सफाई कर्मचारी आणि मेहतर कामगार जे विविध ठिकाणी काम करतात, मग ते नगरपालिका असो, महानगरपालिका असो, दवाखाने असो, ग्रामपंचायत असो, तर प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन एक अभ्यास करावा. त्यांच्या ज्या सेवाविषयक गोष्टी आहे त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात, कोणकोणत्या सुविधा मिळत नाही, किंबहुना त्यांना कोणत्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे याचा सुद्धा आपण अभ्यास करावा. अशा स्वरूपाचं या समितीला निर्देश होते. आणि त्यानुसार त्या समितीने जवळजवळ 3 ते 4 वर्ष काम केल्यानंतर त्या समितीचा जो अहवाल आहे तो समितीचा अहवाल जो आहे 12 ऑगस्ट 1975 रोजी शासनाने तो निर्गमित केला मित्रांनो. आणि त्या समितीच्या अहवालामध्ये या सफाई कामगारांच्या आणि मेहतर समाज म्हणजे जे अस्वच्छ काम, महिला स्वच्छतेचे काम करणारा जो समाज होता त्यामध्ये 2 उल्लेख आलेला मित्रांनो, मेहतर कामगार आणि सफाई कर्मचारी. मग जो मेहतर म्हणजे अस्वच्छ काम करणारा महिला स्वच्छीकरणाचा जो कामगार होता तो फक्त मेहतर, वाल्मिकी आणि भंगी या समाजातूनच येत होता. त्या समाजाला तसेच सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लोकांना सुद्धा लाड समितीची जी शिफारस आहे ती लागू करावी अशा स्वरूपाचे जे निर्देश आहे हे लाड समितीने त्यावेळी 1975ला दिलेले होते मित्रांनो. आणि त्यानुसार तेव्हापासून आजपर्यंत त्या समितीचे जे शिफारशी होत्या त्यामध्ये त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असेल, सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचं स्वरूप कसं असेल ते त्याच्यात उल्लेख केलेला होता. त्याच्यानंतर त्यांची भरती कशी केली गेली पाहिजे, म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांची भरती कोणत्या माध्यमातून केली गेली पाहिजे त्याचा सुद्धा अहवाल या समितीने दिलेला होता. त्याच्यानंतर त्यांना वेतन किती मिळायला पाहिजे, त्यांचे भत्ते कोणकोणते असले पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना सुट्टी किती मिळायला पाहिजे, सुट्टी कोणकोणत्या मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना आठवडा सुट्टी मिळायला पाहिजे तर कोणकोणती आठवडा सुट्टी मिळायला पाहिजे, त्यांना राष्ट्रीय सुट्ट्या कोणत्या मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना आपण ज्या रजा घेतो विविध प्रकारच्या त्या रजा कोणकोणत्या मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रसूती रजा मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांचा गणवेश कसा असला पाहिजे, गणवेश कोण देईल, किती गणवेश द्यावे
या स्वरूपाची, नंतर त्यांचं जे आरोग्याच्या निगडीत ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये मेडिक्लेम आपण म्हणतो, नंतर त्यांचं मेडिकल चेकअप असतं, त्याच्यानंतर त्यांनी जे विविध ऋतुमानानुसार त्यांनी कोणकोणते कपडे घालावे, थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये त्यांना त्या ऋतुमानानुसार गणवेश सुद्धा त्यांना दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर त्यांच्या वारसाला नियुक्ती दिली गेली पाहिजे आणि सेवानिवृत्तीचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर विविध जे कर्मचारी आहे त्यांना राहण्यासाठी घराची सुविधा केली गेली पाहिजे आणि अशा विविध ज्या सवलती आहे त्या लाड समितीने शासनाला शिफारस केल्या मित्रांनो. आणि या शिफारशींच्या माध्यमातून त्या 12 ऑगस्ट 1975ला राज्य शासनाने स्वीकारल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण बघतो की लाड समितीच्या शिफारशीनुसार जे सफाई काम करणारे, मग ते मेहतर वाल्मिकी समाजाचे असो किंवा सफाई कर्मचारी असो, त्यांना या ठिकाणी त्याचा लाभ दिला जातो मित्रांनो. परंतु कालांतराने असं बघण्यात येतं मित्रांनो की मंत्रालयामध्ये बसलेले जे अधिकारी वर्ग आहे ते खालून जेव्हा एखाद्या विभागामार्फत काही प्रस्ताव गेला किंवा काही मार्गदर्शन गेलं तर त्याच्यामध्ये ते मार्गदर्शन करतात. मग अशा मार्गदर्शनामध्ये या 1975च्या लाड समितीच्या शिफारशी या पर्याप्त मूळ त्याचा गाभा आहे त्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता भासत गेली मित्रांनो. आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक सुधारणा या राज्य शासनामार्फत नगर विकास विभागाने, सामाजिक न्याय विभागाने आणि सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये सफाई कर्मचारी हा प्रामुख्याने सगळ्यात जास्त नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये येतो. त्यामुळे सफाई कर्मचारी वर्गासाठी जास्तीत जास्त जे GR आहे ते नगर विकास विभागाचे आहे. त्याच्यामध्ये काही कालावधीनंतर समाज कल्याण विभागामार्फत याची GR निघले सुरुवात झाली. त्यामध्ये धोरणात्मक जे विषय होते ते धोरणात्मक नवीन सुधारणा करण्याचा सुद्धा विषय सामाजिक न्याय विभागाकडे आला. मग सामाजिक न्याय विभाग त्यावर विविध प्रकारचे GR निर्गमित करायला लागले. त्याच्यामध्ये 21 ऑक्टोबर 11 जो आपण बघतो तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकरजी गायकवाड यांच्या स्वाक्षरी निर्गमित झाला. नंतर 26 फेब्रुवारी 2014 सामाजिक न्याय विभागामार्फत निघाला. नंतर 11 मार्च 2016 सुद्धा हा जो शासन निर्णय आहे तो सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला मित्रांनो. यामध्ये एक घटना अजून घडली 2015 मध्ये मित्रांनो की नागपूरमधील काही सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती मिळत नव्हती. तर त्यामुळे ते मुंबई हायकोर्ट नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी याचिका दाखल केली. त्यावेळी हायकोर्टाच्या लक्षात आलं की ही जी लाड समिती आहे ही ठराविक जातीच्या व्यक्तींना म्हणजे अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांना किंवा मेहतर वाल्मिकी समाजातील जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना ही सवलत दिली जाते अशा स्वरूपात त्या ठिकाणी माहिती वकिलांमार्फत देण्यात आली. तर त्यामुळे न्यायालयाने यामध्ये राज्य शासनाला निर्देश दिले की तुम्ही ही समिती जी आहे या समितीच्या जे शिफारशी आहे ती राज्यामध्ये लाखो करोडो बेरोजगार असताना तुम्ही एका अर्जाच्या अनुषंगाने ठराविक जातींना तुम्ही या ठिकाणी काय करतात नियुक्ती देतात आणि दुसऱ्या जे कॉम्पिटिशनमध्ये जे इतर जे बेरोजगार आहेत त्यांना संधी मिळत नाही. तर राज्य शासनाने याबाबत फेरविचार करावा. त्यावेळी 2015लाच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी ठराव केला आणि तो जो 10 नोव्हेंबर 2015चा शासन निर्णय त्यांनी निर्गमित केला होता. परंतु त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्यामध्ये लाड समितीच्या मूळ धोरणाला त्या ठिकाणी गदा येत होती मित्रांनो. त्यामध्ये सुद्धा शासनाने तो GR रद्द केला विविध संघटनांच्या मागण्यांवरून आणि 11 मार्च 2016 जेव्हा GR त्यांनी निर्गमित केला त्यामध्ये त्यांनी सूचना देताना 4 निर्देश दिलेले मित्रांनो. जो पहिला निर्देश होता की 40 वर्षापासून जे मेहतर वाल्मिकी समाजाला जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पुनर्वसनाकरिता ज्या सवलती सुरू आहेत ते यापुढेही सुरू राहतील. त्याच्यानंतर 26 फेब्रुवारी 2014 हा जो शासन परिपत्रक आहे त्या परिपत्रकात ज्या तरतुदी दिलेल्या आहे त्या सुद्धा यापुढे सुरू राहतील, त्या सुद्धा लागू राहतील. त्यानंतर अनुसूचित जातीतील ज्या इतर समाजातील जे लोक आहे, इतर समाजातील इतर जातीचे जे सफाई कर्मचारी आहे त्यांच्या वारसांना सुद्धा ही सवलत लागू राहील. आणि चौथा निर्णय म्हणजे या शिफारशी राज्यातील सर्व विभागांना लागू राहतील. म्हणजे मग तो राज्य शासनाचा कोणताही विभाग असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो किंवा मग महामंडळ किंवा मंडळ असो. तर अशा स्वरूपात हे 4 निर्देश 11 मार्च 16ला त्या ठिकाणी निर्गमित झाले.
तर याच्यामध्ये जातीचा उल्लेख हा जो अनुसूचित जातीकरिता जेव्हा आला त्यामध्ये त्यावेळेपासून जे नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये जे यापूर्वी 21 ऑक्टोबर 11च्या GR पर्यंत जे सफाई कर्मचारी म्हणून काम करणारे आणि सेवानिवृत्त, मयत, नंतर स्वेच्छानिवृत्त किंवा वैद्यकीय अपात्र होणाऱ्या सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती मिळत होती, त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि विविध विभागांनी काय केलं, त्या ठिकाणी ही सवलत अनुसूचित जातीलाच लागू आहे असं स्वरूपाचे पत्रव्यवहार शासनाला केलं आणि त्यामध्ये ते GR नुसार त्यांनी इतर समाजाला नोकऱ्या देणं बंद केलं. त्यामध्ये आमचे मुस्लिम मेहतर समाजाचे जे बांधव आहे त्यांना सुद्धा 11 मार्च 16च्या GR नुसार त्यांच्या सवलती या ठिकाणी थांबलेल्या आहे मित्रांनो. कारण यामध्ये अनुसूचित जातीचा दाखला त्यांना द्यावा लागत आहे, परंतु त्यांनी सुद्धा या ठिकाणी महिला स्वच्छतेचं आणि इतर स्वच्छतेचं काम आपल्यासोबत केलेलं आहे, त्यांना सुद्धा ही मिळायला पाहिजे. आणि तसेच लाड समितीचा जर मूळ गाभा आपण बघितला तर मेहतर काम करणारे आणि सफाई कामगार अशा दोघांसाठी हा लाड समितीचा 1975चा जो GR आहे तो परिपत्रक जो आहे तो आहे. अशा या GR नंतर आम्ही स्वतः अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाला पत्रव्यवहार केला आणि 2016 मध्ये आमची जेव्हा बैठक झाली त्यामध्ये सुद्धा हा विषय आम्ही सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या, मयत होणाऱ्या किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व जातीच्या सफाई कर्मचाऱ्यांना लाड समिती ही लागू होती, ती यापुढेही सुरू राहावी अशी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. याचं मागचं कारण असे मित्रांनो की आपले जे इतर बांधव नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये यापूर्वी 11 मार्च 16 पूर्वी ही सवलत त्यांना मिळत होती, ती सवलत या ठिकाणी बंद झालेली मित्रांनो. त्यामुळे लाड समितीचं जे मूळ धोरण आहे सफाई कर्मचारी आणि मेहतर कामगार या दोघांसाठी ही सवलत लागू असल्यामुळे त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर हा नैसर्गिक अन्याय होतोय, म्हणून अशा स्वरूपाची मागणी शासनाकडे केली गेली. जय भीम सर्वांना. तर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा विषय मित्रांनो की एखादा अनुसूचित जाती किंवा वाल्मिकी समाजातील सफाई कर्मचारी जर रिटायर झाला तर त्याच्या वारसाला त्या ठिकाणी नोकरी मिळते, 30 दिवसात नोकरी मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर एखादा जर इतर जातीचा सफाई कर्मचारी असेल आणि त्याला 11 मार्च 16च्या GR नुसार जर वारस हक्क मिळत नसेल तर त्या ठिकाणी ती जागा जी आहे मित्रांनो ती लॅप्स होते ऑटोमॅटिक. कारण सफाई कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने हे कंत्राटी पद्धतीचं धोरण स्वीकारलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीचं धोरण असल्यामुळे नवीन कोणत्याही प्रकारची पदनिर्मिती करायची नाही. जे पद आहे ते फक्त आणि फक्त लाड समितीच्या धोरणानुसारच भरायचे असे राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. 2011 पासून ते निर्देश लागू झालेले. त्यामुळे जर आपल्याला संघटनांची ताकद वाढवायची असेल किंवा मग सफाई कर्मचारी वर्गाची जर ताकद वाढवायची असेल आणि हा सफाई कर्मचारी हा वर्ग जर टिकवून ठेवायचा असेल, कारण भविष्यात जसं आता नवीन भरती होत नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टने भरती होते, भविष्यात जे आपले पद मंजूर आहे ते संपायला वेळ लागणार नाही मित्रांनो. कारण 6व्या आणि 7व्या वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारने वर्ग ड मधले जे कर्मचारी आहे ते संपुष्टात आणण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि ते राज्य शासनाने सुद्धा स्वीकारलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंत्राटी पद्धत आणताना सफाई कर्मचाऱ्यांची जी पदे आहे जर ते लाड समितीने भरून जर रिक्त होत असतील तर ते पद लॅप्स होतात मित्रांनो. त्यामुळे सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याच्या वारसाला जर नियुक्ती मिळाली तर सफाई कामगार हे जे पद आहे हे अबाधित राहील आणि ही जी ताकद आहे, पदांची जी ताकद आहे, जे वारस हक्कामुळे ही कंटिन्यू राहील, ही पुढे या सुरू राहील अशी आमची भूमिका आहे. त्यामध्ये जर ते पद लॅप झाले तर आपली जी संख्या आहे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी होईल आणि आपल्याच लोकांवर तो कामाचा जो बर्डन आहे तो बर्डन आपल्याकडे काय होईल, वाढणार आहे मित्रांनो. तो बोझा आपल्याच सफाई कामगारांवर वाढत असतो. त्याच्यानंतर काही लोकांनी मला प्रश्न विचारलेले, तानसेन बिवाल लाड पागे समिती कैसे बने. तर मी सुरुवात ही तेव्हापासूनच केली की लाड समिती जी आहे 1972ला राज्य शासनाने जी समिती होती 12 लोकांची सदस्य समिती स्थापन केली होती, ज्याचे जे अध्यक्ष होते BV लाड होते आणि त्यांनी ही त्या समितीमध्ये आपल्या समाजाचे 7 प्रतिनिधी त्यांनी घेतलेले होते आणि राज्य शासनाचे 3 प्रतिनिधी अशी जवळजवळ 12 लोकांची ही समिती त्या ठिकाणी स्थापन झालेली होती आणि त्याच्या माध्यमातून ही लाड समिती आजपर्यंत कार्यान्वित मित्रांनो आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा होत गेलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक मला प्रश्न विचारला गेलेला आहे, एक मिनिट वाचून घेतो मी. कृपया जर प्रश्न असेल तर, कारण वरती गेला, प्रश्न असेल तर परत मला तुम्ही टॅग करा कृपया. अपेक्षा सांडेकर मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे.
लाड़ पागे समिति में किसे नोकरी मिल सकती है और किसे नहीं मिल सकती. ठीक आहे, माझ्या या तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला मिळेल मित्रांनो, की लाड समितीमध्ये सफाई कर्मचारी आणि मेहतर कामगार या दोघांसाठी ही लाड समिती आहे. अस्वच्छतेचं काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला, सफाई कामगाराला ही लाड समिती लागू आहे. त्याच्यानंतर पागे समिती हा वेगळा पार्ट आहे मित्रांनो. लाड आणि पागे शासनाने हे त्यांचा धूर्तपणा आहे की त्यांनी ते एकत्रीकरण करून आपल्याला ज्या सवलतींपासून वंचित ठेवण्याचा घाट या राज्य शासनात आहे मित्रांनो. कारण लाड समिती ही सफाई कामगारांच्या विकासासाठी, सफाई कामगारांच्या वारसा हक्कासाठी आणि त्याच्या सेवा शर्तींसाठी होती. सफाई कर्मचाऱ्याला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जे मिळालं पाहिजे, ज्या सफाई कर्मचाऱ्याला रोजगार मिळाला पाहिजे, सफाई कर्मचाऱ्याला राहायची सोय असली पाहिजे, त्याच्या सेवाविषयी म्हणजे नोकरीवर असताना त्याला कोणकोणते लाभ मिळाला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी या लाड समितीमध्ये त्या राज्य शासनाने मंजूर केलेल्या आहेत. आता आपण पागे समितीकडे जाऊ मित्रांनो. कारण लाड समितीमध्ये सफाई कर्मचारी उल्लेख झाला, पागे समिती, तर पागे समितीची जी स्थापना आहे ती सुद्धा 72-73च्या वेळी झाली आणि त्याचा जो रिपोर्ट आहे, त्याचा जो रिपोर्ट 1979ला नागपूरमध्ये जे अधिवेशन सुरू होतं विधानसभेचं आणि विधान परिषदेचे, त्या दोन्ही सभागृहामध्ये याचा जो रिपोर्ट आहे तो ठेवला गेला होता मित्रांनो. तर लाड पागे समितीचे जे अध्यक्ष होते ते विठ्ठल सखाराम पागे म्हणजे विस पागे हे तत्कालीन विधान परिषदेचे जे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने ही अस्पृश्यता निर्मूलनार्थ समिती स्थापन केलेली होती. पागे समितीचा मूळ उद्देश होता अस्पृश्यतेचं उच्चाटन व्हावं. या राज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्पृश्यता होती मित्रांनो आणि या अस्पृश्यतेतून या विविध समाजाचं, ज्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती होतात त्यांचं उच्चाटन व्हावं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात त्यांना आणावं, या हेतूने पागे समितीची स्थापना केली होती मित्रांनो. तर या पागे समितीच्या अहवालामध्ये विठ्ठल सखारामजी पागे त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी या समितीमध्ये जवळजवळ 99 शिफारस त्यांनी राज्य शासनाला दिल्या. त्यापैकी आपण 88 नंबरपासून तर 99 नंबरपर्यंतच्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशी या केवळ आणि केवळ मेहतर वाल्मिकी भंगी समाजासाठी त्यांनी केलेल्या होत्या. त्यामध्ये 88 नंबरपासून तर 99 पर्यंतच्या ज्या शिफारशी होत्या या समाजासाठी होत्या. मी ते तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवेल मित्रांनो, कारण जी माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये तुम्हाला वास्तविक स्थिती काय आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे गुमराह केलं जात आहे त्या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळावी हा माझा उद्देश आहे, जेणेकरून तुमचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकतात. ठीक आहे. गौरव सरिता चौहान, तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी पुढे देणार आहे. नियुक्ती संदर्भात मार्गदर्शन मागवण्यात टाळाटाळ करता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होत नाही. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल मी. तर पागे समितीवर आपण बोलतो मित्रांनो. पागे समितीच्या ज्या शिफारशी होत्या त्या अस्पृश्यतेचं उच्चाटन व्हावं या उद्देशानं होतं आणि त्यामध्ये पागे साहेबांनी 88 पासून तर 99 पर्यंतच्या शिफारशी होत्या. त्यामध्ये भंगी ही जात अस्पृश्य समाजातील इतर जातींपेक्षा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात अत्यंत मागे राहिल्याने त्यांच्या उद्धाराची कृतीची आवश्यकता आहे अशा स्वरूपाची शिफारस केली. म्हणजे त्यांच्या उद्धाराकरिता हे मूळ प्रवाहातून बाजूला गेलेले आहे, त्यांना मूळ प्रवाहात आणण्याकरिता कृतीची आवश्यकता आहे अशा स्वरूपाची शिफारस केली होती. भंगी जमातीच्या समाजासाठी आतापासून जरूर ते संरक्षण नोकरीतील प्रमाण भरण्यासंबंधी देणे हिताचे ठरेल. ही जी तरतूद आहे मित्रांनो 89 नंबरची, ही खूप महत्वाची तरतूद आहे. भंगी जमातीच्या समाजासाठी आतापासून जरूर ते संरक्षण म्हणजे नोकरीतील प्रमाण भरण्यासंदर्भात. त्यावेळी अनुसूचित जातीमध्ये हा समाज होता, परंतु त्यात 12%, 13% आरक्षणातून याला लाभ मिळत नव्हता. म्हणून पागे समितीने ही स्पेशल शिफारस केली होती की भंगी समाजाला आरक्षण हे स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तर ही अत्यंत महत्वाची शिफारस होती. आजपर्यंत आपण 1979ला ही शिफारस मंजूर झालेली आहे. आज जवळजवळ 43 वर्ष याला झालेले आहे मित्रांनो, परंतु आपल्या समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालेलं नाही मित्रांनो. तर पागे समितीच्या शिफारशी सुद्धा आज मागे राहिलेल्या आहेत असं मला वाटतं. नंतर भंगी समाजाला त्यांच्या गुणवत्तेनुसार भंगी कामाव्यतिरिक्त योग्य नोकऱ्या देण्यात याव्यात, ही सुद्धा एक त्या ठिकाणी तरतूद त्यांनी या पागे समितीमध्ये केलेली होती. म्हणजे जे गुणवत्ताधारक या समाजातील जे लोक आहे त्यांना हे फक्त सफाईचंच काम न करता इतर चांगल्या पदांवर त्यांची नियुक्ती केली गेली पाहिजे. त्याचाच एक पार्ट म्हणून आपण पागे समितीच्या धोरणानुसार जेव्हा आपण लाड पागे समितीचे हा जो जनरल GR आहे, सामान्य प्रशासनचा जो एकत्रित GR आहे,
त्यानुसार जर आपण आपल्या समाजातील सफाई कर्मचाऱ्यांना जेव्हा आपण नियुक्ती घेतो तर त्याची शैक्षणिक गुणवत्ता जर ही ग्रॅज्युएशन असेल, 10वी 12वी असेल, उच्च शिक्षित असेल तर त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार त्याला नियुक्ती दिली जाते मित्रांनो. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे. आता लेटेस्ट धुळ्यामध्ये आपण जर बघितलं तर निलेश चावरे यांची नियुक्ती ही अधिपरिचारक म्हणजे ब्रदर पदावर, नर्सिंगच्या सर्वोच्च पदावर, म्हणजे नर्सिंग मधला जो अधिपरिचारिक हा जो सगळ्यात महत्त्वाचा जो पद आहे त्या पदावर लाडपागे समितीच्या धोरणानुसार नियुक्ती झालेली आहे. नंतर आपण जर धुळे मेडिकल कॉलेजला जरी बघितलं तर त्या ठिकाणी आपण सागर डांबरे म्हणून जे स्वच्छता निरीक्षक आहे त्यांची स्वतःची नेमणूक ही लाडपागे समितीच्या धोरणानुसारच त्या ठिकाणी आरोग्य निरीक्षक या पदावर झालेली आहे. धुळे महानगरपालिकेत सुद्धा अक्षय गोयल म्हणून जे कर्मचारी आहे ते लाडपागे समितीच्या धोरणानुसारच कनिष्ठ लिपिक या पदावर आहे. धुळ्यामध्ये, नाशिकमध्ये, नगरमध्ये, जळगावमध्ये, नंदुरबारमध्ये असे अनेक विद्यार्थी आपल्या समाजाचे आहेत की जे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना उच्च पदावर त्यांना नियुक्ती मिळालेली आहे. म्हणजे ही जी पागे समितीची जी शिफारस होती त्या पागे समितीच्या शिफारशीनुसार या मेहतर वाल्मिकी समाजाला उच्च शिक्षण असताना त्यांना चांगल्या पदांवर त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे. जिल्हा परिषदमध्ये आपण सहाय्यक अभियंता सुद्धा पदावर नियुक्ती घेतलेली आहे पागे समितीच्या धोरणानुसार. त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये आरोग्य सेवक तांत्रिक पद आहे, अशा त्या तांत्रिक पदावर सुद्धा नियुक्ती या ठिकाणी पागे समितीच्या धोरणानुसार दिली जाते. म्हणजे सफाई कर्मचाऱ्याचा जर वारस हा उच्च शिक्षित असेल आणि तो या मेहतर वाल्मिकी समाजाचाच असेल तर त्याला त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार पागे समितीच्या धोरणानुसार वर्ग 3 पदावर उच्च शिक्षणावर त्याला नोकरी मिळते मित्रांनो. अशा स्वरूपात हे पागे समितीचे जे धोरण आहे ते आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये इतर ज्या सवलती पागे समितीच्या आहे ते राज्य शासनाने अजून निर्गमित केलेल्या नाही मित्रांनो. म्हणजे या समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण असलं पाहिजे होतं, कारण या समाजामध्ये जे प्रकार आहे, शिक्षणाचा जो दर्जा आहे तो कमी आहे. आता मुलं शिकत आहे, परंतु ज्यावेळी ही सवलत 1979ला झाली त्यावेळी या समाजामध्ये शिक्षण हे अत्यल्प होतं. परंतु आज आम्हाला आपल्या समाजाला त्या ठिकाणी स्पर्धामध्ये येऊन, कॉम्पिटिशनमध्ये येऊन आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं आहे, स्पर्धा करून आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळवून घ्यावी लागत आहे. परंतु तरी सुद्धा आपण आपला विकास जो आहे तो ज्या प्रवाहाने, ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने झालेला नाही मित्रांनो. आणि त्याचमुळे पागे समितीचे स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित होणे खूप आवश्यक आहे. आणि त्या शासन निर्णयामध्ये ज्याप्रमाणे नोकरीविषयक आरक्षण त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं तर नोकरीविषयक आरक्षण सुद्धा या पागे समितीच्या धोरणानुसार या समाजाला मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून डॉक्टर होण्यासाठी MBBSच्या शिक्षणाकरिता सुद्धा राखीव जागा या समाजाच्या विद्यार्थ्यांकडे असल्या पाहिजे. इंजिनिअरिंगमध्ये जाताना किंवा मग संगणकीय विविध अभियांत्रिकी संगणकीय क्षेत्रामध्ये जाताना जर जागा राखीव ठेवलेल्या असतील या समाजाकरिता तर त्यांना त्या ठिकाणी संधी ही जास्त प्रमाणात मिळेल मित्रांनो. कारण त्या ठिकाणी खूप मोठे संधी म्हणजे मार्गदर्शनाचा सुद्धा अभाव या विद्यार्थ्यांकरिता असतो. त्यासाठी MPSC UPSC च्या माध्यमातून सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी क्लासेस चालतात. दिल्लीला सुद्धा चालतात UPSCचे, महाराष्ट्रात MPSC चालतात. परंतु त्याचे जे एंट्रन्स एक्झाम असतात त्याच्यामध्ये सुद्धा MPSC आणि UPSCच्या एंट्रन्स एक्झाममध्ये सुद्धा या पागे समितीच्या धोरणानुसार त्या ठिकाणी राखीव जागा या वाल्मिकी समाजासाठी ठेवल्या गेल्या पाहिजे अशी आमची या ठिकाणी भावना आहे आणि ही मागणी आहे. आणि ही राज्य शासनाकडे आपल्याकडे प्रलंबित मागणी आहे 1979 पासून. कारण आपल्याला फक्त संघटनांनी असं सांगितलेलं आहे की लाडपागेमध्ये फक्त नोकरी भेटते, असं नाहीये. लाडपागेमध्ये नोकरीच्या व्यतिरिक्त मी ज्या तुम्हाला सुविधा सांगतोय त्या सगळ्या लाडपागेच्या सुविधा आहे मित्रांनो. त्याच्या जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर त्या सुविधा सुद्धा आपल्याला मिळू शकतात. जेव्हा आपण 11 मार्च 16चा GR बघतो त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक लाईन लिहिलेली मित्रांनो की लाड समितीच्या शिफारशी या आहेत आणि पागे समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्याबाबत स्वतंत्र परिपत्रक किंवा स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. परंतु आतापर्यंत राज्य शासनाने पागे समितीच्या शिफारशी मधल्या ज्या योजना आहेत त्या अजून निर्गमित केलेल्या नाही मित्रांनो. त्यामुळे आपण या योजनांपासून वंचित आहोत. तर आपली याच्या पुढची मागणी असली पाहिजे की या वाल्मिकी समाजाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, शैक्षणिक विकास करायचा असेल, त्याचा आर्थिक विकास करायचा असेल आणि स्पर्धेच्या युगामध्ये उच्च शिक्षित जर या समाजाला व्हायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पागे समितीच्या धोरणानुसार आपल्याला स्वतंत्र त्या ठिकाणी सुविधा म्हणजे पॅकेज एक प्रकारे आपण म्हणू ते पॅकेज आपल्याला मिळणं आवश्यक आहे मित्रांनो. तर याच्यासाठी आपण लवकरच राज्य शासनापर्यंत आपला जो पाठपुरावा सुरू आहे
यामध्ये जर राज्य शासनाने जर व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला जर सहकार्य नाही केलं तर मला असं वाटतं की राज्यात आपण सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या राज्य शासनावर जनहित याचिका दाखल केली पाहिजे उच्च न्यायालयामध्ये, जेणेकरून या पागे समितीच्या शिफारशी या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मंजूर झाल्यावर सुद्धा, कायद्यात त्याचं रूपांतर झालेलं असताना सुद्धा त्याच्या योजना या कार्यान्वित होत नाही किंवा योजनांचा शासन निर्णय या 42 वर्षामध्ये राज्य शासनाने काढलेला नाही मित्रांनो. त्यामुळे ही सुद्धा एक लढाई आपली आहे मित्रांनो. तर मी काही प्रश्न आपले मित्रांचे आहे त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. गौरव सरिता चव्हाण यांचा प्रश्न आहे, नियुक्ती संदर्भात मार्गदर्शन मागवण्यात टाळाटाळ करता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होत नाही. तर लाड समितीच्या धोरणानुसार जर लाडबागेमध्ये जर आपल्याला नियुक्ती मिळत नसेल तर आपण त्या ठिकाणी संबंधित विभाग मार्गदर्शन मागणी करतो. यामध्ये आपल्याला मला सांगायचं आहे की राज्य शासनाने सफाई कर्मचारी कक्ष हा स्थापन केलेला आहे मित्रांनो सामाजिक न्याय विभागामार्फत. जर आपले काही वैयक्तिक प्रश्न असतील नियुक्ती संदर्भात आणि त्या संबंधित विभाग जर समजा नगरपालिका असेल तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी किंवा आयुक्त तथा संचालक यांच्याकडे तक्रार करावी, किंवा संबंधित तुमचा विभाग जर आरोग्य विभाग असेल तर संचालकांकडे तुम्ही त्याची तक्रार करावी. आणि जर असं असताना सुद्धा जर तुमची दखल कोणी घेत नसेल तर तुम्ही सामाजिक न्याय विभागाकडे जो सफाई कर्मचारी आयोग कक्ष आहे त्या कक्षाकडे तुम्ही पत्रव्यवहार करावा आणि त्याची एक कॉपी आपल्या संघटनेला सुद्धा द्यावी. त्यावर आम्ही सुद्धा पाठपुरावा घेऊ आणि त्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार मित्रांनो. नंतर अजून काही प्रश्न आहेत. विशाल संगारे, ओबीसी समितीतील सफाई कर्मचाऱ्यांना या समितीचा लाभ का दिला जात नाही? तर विशालजी, मी या सुरुवातीलाच याबद्दल लाड समितीबाबत बोललो की लाड समिती जी आहे ती सफाई कर्मचारी आणि मेहतर कामगार दोघांसाठी सवलत आहे. परंतु 11 मार्च 16चा जो GR निघालेला आहे त्यामध्ये त्यांनी जातीचा उल्लेख आणि अनुसूचित जातीचा उल्लेख केल्यामुळे इतर समाजाला जो लाभ यापूर्वी मिळत होता तो बंद झालेला आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आपण मला वाटतं की मुंबईच्या आझाद मैदानावर मागील 3 महिन्यापासून जवळजवळ 90 दिवसापासून राज्यातील जे नगरपालिका महानगरपालिकेतील जे इतर सफाई कर्मचारी बांधव आहेत ज्यांना याचा लाड समितीचा लाभ मिळत नाही त्यांना त्या लाभ मिळण्यासाठी ते आंदोलन करीत आहे आणि त्याची दखल राज्य शासनाने घेतलेली आहे. आणि लवकरच लाड समितीच्या धोरणामध्ये जो 21 ऑक्टोबर 11ची जी भूमिका होती, जे सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या कामगाराला त्या ठिकाणी लाड समितीचा लाभ दिला जाणार आहे, याबाबतची फाईल जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि मला वाटतं अधिवेशनानंतर तो GR सुद्धा निर्गमित होणार आहे. एक मिनिट, प्रश्न वर जात आहे. सोनू, नियमानुसार 30 दिवसात नियुक्ती झाली नाही तरीही यामागचे कारण काय असू शकते? एक प्रश्न असा आहे की 30 दिवसात नियुक्ती मिळत नाही. लाड समितीच्या धोरणानुसार 21 ऑक्टोबर 11चा जर GR आपण बघितला त्याच्यामध्ये म्हटले 30 दिवसात नियुक्ती मिळाली पाहिजे. परंतु काय होते मित्रांनो, किंवा ज्यावेळी आपण प्रस्ताव दाखल करतो त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते जाणून बुजून ते या ठिकाणी काय करतात, आपल्याला चेकलिस्ट देत नाही. म्हणजे तुम्हाला प्रस्ताव दाखल करताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही द्यायला पाहिजे याबाबतची माहिती ते आपल्याला देत नाही. मग आपण ज्यावेळी पत्रव्यवहार करतो, प्रकरण दाखल करतो नियुक्तीसाठी, मग ते काही दिवसांनी आपण जेव्हा पाठपुरावा करतो त्यावेळी ते आपल्याला त्या ठिकाणी कागदपत्रांची मागणी करतात आणि टाळाटाळ जी सुरू असते. याच्यासाठी जी शिस्तभंगाची जी तरतूद आहे ती तरतूद आहे. तर असं जर आपलं प्रकरण जर योग्य असेल, पूर्ण कागदपत्रांनिशी असेल तर आपण ते प्रकरण दाखल करून त्याच्या मागे पाठपुरावा घ्यावा. आणि आता तर नगरपालिका महानगरपालिकांसाठी नगर विकास विभागाने GR निर्गमित केला आहे की तुम्हाला त्या ठिकाणी स्थायी समितीची किंवा जनरल बोर्डाची मान्यतेची आवश्यकता नाही, कागदपत्र मंजुरी तुम्ही नंतर घेऊ शकता. 30 दिवसात नियुक्ती देण्याचं हे स्पष्ट धोरण राज्य शासनाचं आहे. जर असं कुठं होत नसेल तर तुम्ही आयुक्त तथा संचालक या ठिकाणी तक्रार करा आणि एक कॉपी संघटनेला द्या. आम्ही पण त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी त्याबाबत पाठपुरावा करू. एक मिनिट, प्रश्न वरती सरकता आहे. सोनू पचरवाल यांचा प्रश्न आहे, साहेब मुस्लिम सफाई कामगार आपल्या सोबत काम करत आहे पण काही नगरपालिकामध्ये इतर जातीच्या लोकांची भरती केली आहे, हे त्यासाठी बदलाव करत आहे असे मला वाटते साहेब. तर मित्रांनो असं आहे की मुस्लिम मेहतर जे आहेत
मुस्लिम मेहतर समाजाने सुद्धा अस्वच्छतेचं काम केलेलं आहे, हे आम्ही सुद्धा बघत आहोत. आणि यापूर्वी 11 मार्च 16च्या GR पूर्वीपासून त्यांना ही सवलत मिळत होती, परंतु जेव्हा 11 मार्च 16चा जो GR आला त्यामध्ये त्यांची सवलत ही थांबवली गेलेली मित्रांनो, जातीचा उल्लेख आल्यामुळे. कारण मुस्लिम मेहतर समाजाकडे SBCचा जातीचा दाखला आहे, स्पेशल बॅकवर्ड क्लासचा, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला नसल्यामुळे. परंतु लाड समितीचं जे धोरण आहे ते सफाई काम करणाऱ्या, अस्वच्छ काम करणाऱ्या लोकांसाठी आहे आणि त्यांनी अस्वच्छ काम केलं असल्यामुळे त्यांना ही सवलत मिळायला पाहिजे. जो येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच मला वाटतं एप्रिल महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तो GR निर्गमित होणार आहे. त्यामध्ये सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा मयत होणाऱ्या प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याच्या वारसाला ही लाड समिती धोरणानुसार ती नियुक्ती दिली जाणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ती जी अडचण आहे ती पण दूर होणार आहे. कुणाल मोरे यांचा प्रश्न आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सफाई कामगार इतर समाजातील लोकांना वारस हक्क नाकारण्यात आला आहे, तसा GR आहे का? तर कुणालजी, मी सुरुवातीला सांगितलं की 11 मार्च 16चा जो GR निघाला त्यामध्ये जातीचा उल्लेख आल्यामुळे हा जो पिंपरी चिंचवडचाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकेतील जे सफाई कर्मचारी आहे त्यांचा हा वारस हक्क हा शासनाने नाकारलेला एक प्रकारे, आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या GRचा संदर्भ घेऊन नियुक्ती देणं बंद केलेलं मित्रांनो. परंतु 21 ऑक्टोबर 11च्या GR नुसार ती भूमिका कायम ठेवून येत्या काही दिवसात तो जो GR आहे तो निघणार आहे आणि त्यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो. अजून काही जर प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारा. रवींद्र रूपचंद उसरे, अमरावती जिल्हा अध्यक्ष, स्वागत आहे आपलं. त्यांचा प्रश्न आहे, जर लाड पागे समिती ही बंगी व वाल्मिकी समाजासाठी आहे तर लाड पागे समितीचा लाभ आदर समाजाला का मिळतो आणि त्यांना का दिला जातो? तर रवींद्रजी, आपला प्रश्न जो आहे याचं उत्तर ऑलरेडी मी दिलेलं आहे. कारण लाड आणि पागे दोन वेगवेगळ्या समिती आहे. लाड समितीमध्ये, परत उत्तर देतो मी तुमचं, लाड समितीमध्ये सफाईचं काम करणाऱ्या, अस्वच्छ काम करणाऱ्या सफाई कामगाराच्या वारसाला नियुक्ती दिली जाते आणि पागे समिती ही अस्पृश्यता निर्मूलनार्थ होती. त्यामधील ज्या सवलती आहे त्या फक्त मेहतर वाल्मिकी समाजासाठी आहे. या दोघांचा जे फरक आहे ते ऑन पेपर मी तुम्हाला PDF बनवून पाठवेल. आता जे मी बोललो ते सगळं ऑन GR मध्ये उल्लेख आहे. मी माझ्या मनातून काहीच बोलत नाही, कारण आपल्याला संभ्रम निर्माण केलेला आहे. लाड पागे शासनाने एकत्र GR केल्यामुळे सुद्धा हा संभ्रम झालेला आहे. आणि काही जे राजकीय संघटना असतात, ज्या राजकीय त्यांचं पुढे बांधण्यासाठी ज्यांना आयोगावर, महामंडळांवर बसायचं असतं, त्यावेळी ते त्यांचे जे एकत्रीकरण म्हणजे त्यांची ताकद दाखवून ते शासनाला आपले आयोग, महामंडळाची मागणी करतात मित्रांनो. त्यासाठी ते वेगवेगळे मुद्दे बनवतात की लाड समिती बंद होत आहे, पागे समिती दुसऱ्यांना देतात. असं काहीच नाहीये. लाड समितीमध्ये जी मूळ सवलत आहे त्यानुसारच त्याचा लाभ दिला जातो आणि दिला गेला पाहिजे. आणि पागे समिती जी स्वतंत्र समिती आहे तिचे स्वतंत्र GR निर्गमित झाले पाहिजे आणि ते फक्त या मेहतर वाल्मिकी समाजासाठीच आहे. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारा. लाड पागे समिती शैक्षणिक व इतर असलेली आरक्षण बद्दलची माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहे का? हो कुणालजी, लाड समिती, पागे समिती असा कक्ष नाहीये. सफाई कर्मचारी कक्ष आहे समाज कल्याण विभागामध्ये. सफाई कर्मचारी आयोग हा कक्ष आहे. त्याच्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे प्रश्न आहे त्या प्रश्नांमध्ये या ठिकाणी तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तुमचे काही समस्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही पाठपुरावा घेऊ शकता. सफाई कर्मचारी कक्ष, सफाई कर्मचारी आयोग कक्ष आहे तो. तर मित्रांनो, या ठिकाणी जी मला माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामध्ये तुमच्या मनामधला जे संभ्रम आहे तो मला दूर करण्याचा माझा मानस होता की ज्याच्यामध्ये लाड समिती आणि पागे समिती. तर परत एकदा मी सांगतो मित्रांनो की लाड समितीचं धोरण मध्ये जर सर्व जातींना जर ही सवलत मिळत असेल तर त्यामध्ये काही गैर वाटत नाही मला. कारण सांगतो तुम्हाला की सफाई कर्मचारी हा जो संवर्ग आहे हा केडर आहे मित्रांनो, आणि हा केडर संपवण्याचा घाट केंद्र सरकारचा, राज्य शासनाचा आहे मित्रांनो. आणि यामध्ये जर आपली ताकद आपल्याला जर अबाधित ठेवायची असेल तर सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या, मयत होणाऱ्या प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याच्या वारसाला लाड समिती ही नुसार त्याच्या वारसाला नियुक्ती मिळायला पाहिजे मित्रांनो. आणि पागे समितीच्या शिफारशी या स्वतंत्र आहेत, त्या स्वतंत्र त्याचे शासन निर्णय निर्गमित झाले पाहिजे आणि त्या पागे समितीच्या धोरणानुसार या मेहतर वाल्मिकी समाजाकरिता सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जे पॅकेज आहे त्याची त्या ठिकाणी शासनाने योजना आणि पॅकेज हे जाहीर केले पाहिजे. अशा स्वरूपाची आमची या ठिकाणी मागणी मित्रांनो. परत एक प्रश्न आहे, गौरव सरिता चव्हाण, महाराष्ट्र राज्य शासन कर्मचारी माजी सैनिक यांना अनुकंपा व अन्य शासकीय योजना लागू आहे
सफाई कामगार माजी सैनिक यांना वारसा हक्क योजना का लागू नाही? सफाई कामगार माजी सैनिक म्हणजे तुमचं माजी सैनिक डिपार्टमेंटचा प्रश्न आहे ना तो. गौरवजी आपण औरंगाबादचे ना. सफाई कर्मचारी जो माजी सैनिक विभाग आहे त्यांना वारसा हक्क योजना का लागू नाही? कारण तुम्ही माझ्याशी वैयक्तिक या विषयावर बोललेला आहात आणि आपला फोनवर सुद्धा याविषयी चर्चा चालते गौरवजी, की माजी सैनिक हा जो विभाग आहे, माजी सैनिक जो विभाग आहे हा राज्य शासनाचा विभाग आहे, परंतु त्यांना लाड समिती सुद्धा अनुकंपा योजना जी आहे ती डायरेक्ट त्या विभागामार्फत न लागता जिल्हाधिकारी मार्फत लागते. अनुकंपाची त्यांची जी नियुक्ती आहे ते त्यांचा विभाग न देता जिल्हाधिकारी डायरेक्ट देत असतो. तर मला असं वाटतं की आपण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लाड समितीचा प्रस्ताव तुमचा जो नियुक्तीचा आहे तो दाखल केला पाहिजे आणि सफाई कर्मचारी आयोग जो कक्ष आहे त्यांच्याकडे सुद्धा आपण पत्रव्यवहार करावा, जेणेकरून ते जिल्हाधिकारी मार्फत आपल्याला त्या ठिकाणी लाड समितीचा लाभ, ज्याप्रमाणे ते अनुकंपाचा लाभ देतात त्याप्रमाणे लाड समितीचा पण लाभ आपल्याला मिळवून देतील. सोनू पचेरवाल यांचा प्रश्न आहे की मुस्लिम जाती सोडून इतर जाती जे सफाईचे काम करत नाही साहेब, फक्त त्यांना वारसा हक्काची सुविधा का साहेब? आपले विचार. तर याच्या बाबतीमध्ये माझी स्पष्ट भूमिका आहे सोनूजी. जो सफाई कर्मचारी सफाईचे काम करत नाही, मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो, जर तो सफाई कर्मचारी सफाईचं काम करत नसेल तर त्याला लाभ मिळायला नको, त्याला वारसा हक्काचा लाभ बिलकुल मिळायला नको. जे सफाईचं काम करतात अशा सफाई कर्मचाऱ्यांनाच त्याचा लाभ दिला गेला पाहिजे आणि ही शिफारस लाड समितीची आहे, दुसरे काही शिफारस नाही. आणि याबाबत डायरेक्टरचे सुद्धा आदेश आहे की एखादा सफाई कर्मचारी जर सफाई कर्मचारी आहे परंतु जर तो इतर विभागात काम करत असेल तर त्याला त्याच्या सेवा पुस्तकात नोंद करावी, त्याला लाड समितीचा लाभ देऊ नये. त्यामुळे अगदी स्पष्ट भूमिका आहे माझी. सफाईचं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लाड समिती मिळायला पाहिजे, पण सफाई कामगार असून जर तो सफाईचं काम करत नसेल तर त्याला लाड समितीचा लाभ दिला गेला पाहिजे नाही, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. नवीन GR आल्यानंतर 2016 नंतर प्रस्ताव केलेल्या सर्व जाती धर्माच्या यांना लाड समितीचा लाभ दिला जाईल का? नक्की दिला जाईल मित्रांनो. कारण ती जी सवलत आहे ती जी 1975 पासून सुरू केलेली शासनाने, ती जे 11/16चा GR मुळे ते सवलती थांबलेल्या आहे, त्या GR मध्ये त्याचा उल्लेख असेल आणि त्यामध्ये उल्लेख असल्यामुळे तुम्हाला तो लाभ नक्कीच मिळेल. शक्ति जांजोटे, सर जी मैं दूसरे मुद्दे से सवाल पूछूंगा सर जी. हमारे PF की रकम हम किस तरह निकाल सकते हैं और कितने निकाल सकते हैं? ठीक है शक्ति जांजोटे जी, आपका जो सवाल है कि PF की रकम, तो PF आप नगर परिषद का बोल रहे हैं या EPF के अंदर जो जमा हो रहा है आपका एम्प्लॉय प्रोविडेंट फंड जो सेंट्रल गवर्नमेंट का है, दोनों में से एक मुझे क्लियर करिए कि नगर पालिका में जो जमा आपका PF बोल रहे हैं आप, जो DCPS के नाम पे जमा हो रहा है, या फिर EPF जो केंद्र सरकार के एम्प्लॉय प्रोविडेंट फंड योजना में जा रहा है? पहले मुझे क्लियर कर दीजिए, फिर उसका जवाब मैं देता हूँ. सोनू जी, मुझे लगता है आपका समाधान हो गया होगा. सोनू पचरवाल जी, और किसी का अगर कुछ सवाल है तो आप मुझे पूछ सकते हो दोस्तों. अभी DCPS के बारे में, DCPSच्या बाबतीमध्ये मी थोडी माहिती देऊ इच्छितो मित्रांनो, कारण आपल्या संघटनेचा DCPSच्या बाबतीमध्ये खूप जोरात आपण पाठपुरावा घेत आहोत आणि कालच उपायुक्त जे आहे नगरपालिका संचालनालयाचे, त्यांनी एक पत्र निर्गमित केलेलं आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये प्रत्येक नगरपालिकेला त्यांनी 21 तारखेपर्यंत म्हणजे येत्या सोमवारच्या 21 मार्चपर्यंत DCPS बाबतची सर्व माहिती देण्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. जी नगरपालिका माहिती देणार नाही त्यांच्यावर त्यांच्या मुख्याधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यांच्या मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे जर आपल्या नगरपालिकेमध्ये जे सफाई कर्मचारी किंवा इतर कर्मचारी आहेत त्यांची जर DCPSची रक्कम कपात होत असेल तर त्या रकमेचा पूर्ण हिशोब, त्या पूर्ण एक्सेल शीट त्यांना दिलेली आहे. एक्सेल शीटमध्ये त्या नगरपालिकेला त्यांना द्यायचा आहे. जर त्यांनी नाही दिला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. त्यामुळे DCPSचा मुद्दा लवकरच आपला मार्गी लागणार आहे. आणि यामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करावी. त्यामुळे असं मंत्रालयातून अधिकृत जे सूत्र आहे त्यांच्याकडून आम्हाला सुद्धा कळालेलं आहे की येत्या 2 महिन्यामध्ये राज्य शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेणार आहे मित्रांनो. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे. येत्या काही कालावधीमध्ये आपल्याला जुनी पेन्शन सुद्धा महाराष्ट्रामध्ये लागू पडेल मित्रांनो. तर शक्तीजी, आपला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये आपण नगर परिषदेने जे कपातीचे पैसे म्हणजे ते DCPSचे पैसे होते, त्यामध्ये आजपर्यंत मी परत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे DCPS
की याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही मित्रांनो. म्हणजे 2005 नंतर जे सफाई कर्मचारी किंवा इतर कर्मचारी जे नगरपालिका किंवा राज्य शासनामध्ये आलेले आहेत, तो जो GR आहे तो फक्त राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. परंतु नगरपालिकांनी आणि महानगरपालिकांनी त्या GR नुसार कपात आपल्या कर्मचाऱ्यांची कपात सुरू केलेली आहे आणि तो पैसा जो आहे ते नगरपालिकाच त्यांच्या अकाउंटला ते जमा करून ठेवलेला आहे मित्रांनो. त्यांनी NPS योजनेमध्ये DCPSचा जो पैसा NPS योजनेमध्ये केंद्र सरकारकडे जो पाठवायला पाहिजे होता तो पाठवलेला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपलं नुकसान होतंय. तर आज तुमचा जो तुम्ही ज्याला PF म्हणताय तो DCPSची जी रक्कम आहे ती DCPSची रक्कम तुम्हाला काढण्यासाठीची तरतूद जी आहे राज्य शासनाच्या GR नुसार स्तर 2 मध्ये तुम्ही स्तर 1 मध्ये ते तुम्ही पैसे काढू शकतात. तर तुम्ही तसा अर्ज करावा आणि त्या अर्जाच्या माध्यमातून तुम्हाला एक GR आहे तो GR मी व्हॉट्सअपला टाकेल. त्या अर्जाच्या अनुषंगाने तुम्ही त्याची मागणी करावी. सुप्रीम कोर्टाचा काय प्रश्न आला, एक मिनिट वाचू आपण. बैदास पाटील यांनी सांगितलं की आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिला. बिलकुल बैदास पाटील आमचे मित्र आहे जे खोपोलीमध्ये जे शिक्षक आहेत, हिंदी विषयाचे जे प्रोफेसर आहेत आणि आपले महाराष्ट्राचे जे हिंदी विषयाचे जे पुस्तकं येतात आणि जे इतर पुस्तकं असतात त्यांचे जे ट्रान्सलेशनचं जे काम असतं हे बैदास पाटील जे प्रोफेसर आहेत ते करतात. ते आमचे मित्र आहे. त्याने सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक माहिती दिलेली आहे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे. तर लवकरच आपण भविष्यात म्हणजे येत्या 2 महिन्यामध्ये आपण जुनी पेन्शन योजना आपल्या राज्यातही लागू होईल असं मला वाटतं. मला आशा वाटते. MSW झालेल्या व्यक्तीला तिच्या योग्यतेनुसार लाड पागे नियुक्ती मिळू शकते का? बिलकुल मिळू शकते. MSW झालेला जर असेल आणि ते ज्या विभागामध्ये त्यांची नियुक्तीचा प्रकार असेल, म्हणजे जर समाज कल्याण विभाग असेल, त्याच्यानंतर मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल, आदिवासी डिपार्टमेंट असेल, तर या डिपार्टमेंटमध्ये MSWच्या बेसवर सामाजिक कार्यकर्त्याची जी पोस्ट आहे ती असते. समाज कल्याण आणि आदिवासी डिपार्टमेंटमध्ये अधीक्षकच्या पोस्ट असतात, वार्डनच्या पोस्ट असतात. त्या पोस्टवर सुद्धा तुम्ही MSW झालेले व्यक्ती लाड पागेनुसार नियुक्ती लागू शकतात. अभी तक रकम नगर परिषद के खुद के अकाउंट में रखा है. बराबर, बिल्कुल शक्ति जी, आप जो बोल रहे हैं बिल्कुल वो बात सही है. और ये प्रश्न सिर्फ आपके पांडरकवड़ा नगर परिषद का नहीं है, ये पूरे महाराष्ट्र का है और इस पर मैं काम कर रहा हूँ और थोड़े ही दिनों में उसका रिजल्ट आएगा. कल ही अभी एक पत्र आया है, आप व्हाट्सएप पर ग्रुप में होंगे तो पत्र आपको दिख जाएगा. कल ही पत्र निकला है जिसके अंदर पूरा हिसाब डायरेक्टर साहब ने मांगा है. विशाल संगारे, शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग 4 किंवा वर्ग 3 मध्ये नियुक्ती दिली जाते का? जरा मी विशाल संगेरेजी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देताना जे फक्त मेहतर वाल्मिकी समाजाचे जे आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार नियुक्ती दिली जाते आणि जे लाड समितीचे जे धोरण आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सफाई कामगार पदावरच नियुक्ती दिली जाते. पागे समितीचं धोरण हे केवळ मेहतर वाल्मिकी समाजासाठीच लागू आहे. नंतर रवींद्र उसरे यांचा प्रश्न आहे, जर जुनी पेन्शन लागू झाली तर आपले PFची रक्कम आपण काढू शकतात का? हो, जर जुनी पेन्शन लागू झाली तर आपल्याला जे आपले जे जमा पैसे DCPSच्या नावाखाली आहे ते PF मध्ये ते जमा होतील आणि ते PFची रक्कम आपण जे PF काढण्याचे जे नियम आहे त्या नियमानुसार आपण टप्प्याटप्प्याने ते पैसे काढू शकतो. एक पूर्ण काढू शकणार नाही आपण, परंतु त्याच्यासाठी शासन धोरण ठरवेल, त्या धोरणानुसारच आपण ते रक्कम काढू शकतो. किंवा आता याच्यापूर्वी जे धोरण होतं की जे आपण प्रासंगिक किंवा इमर्जन्सीमध्ये जे PFची रक्कम आपण काढतो त्या पद्धतीने जर त्यांनी लागू केलं तर त्या पद्धतीने काढता येईल. किंवा मग जर काही नवीन धोरण स्वीकारलं शासनाने तर मग त्या पद्धतीने त्याचे आपल्याला तो पैसे आपण काढू शकू. पुरानी पेंशन शुरू होने के बाद हमारी रक्कम का क्या होगा? आपकी रक्कम का वही होगा, कहीं जाएंगी नहीं आपकी रक्कम, वो रक्कम आपकी फंड में जमा होगी. ठीक आहे. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारा. जी मला माहिती आपण विचारली, मला वाटतं आपलं त्याचं समाधान झालं असावं माझ्या माहितीनुसार. परत आपण सर्वांचं या ठिकाणी आलात त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो. कुणाल मोरेंचा अजून एक प्रश्न आहे, ते प्रश्नाचं उत्तर देतो आणि माझं फेसबुक लाईव्ह मी संपवतो. ठेकेदारी पद्धतीने भरती प्रक्रिया याने सफाई कामगार यांना इतर विभागात काम करावं लागत आहे का? त्यांचा वारस हक्क नुकसान होऊ शकतो का? ठेकेदारी पद्धतीमुळे काही डिपार्टमेंट जे आहेत राज्य शासनाचे काही डिपार्टमेंटमध्ये ठेकेदारी पद्धतीमुळे त्यांना नक्कीच इतर विभागात वर्ग केलेला आहे. जसं आपण जर व्यवसाय शिक्षण डिपार्टमेंट जर बघतोय, ITI डिपार्टमेंट जर आपण बघू, ITI मध्ये सुद्धा आज आपण नियुक्ती घेतो तर त्या ठिकाणी सफाई कामगार पदावर नियुक्ती दिली जात नाही. पाटबंधारे विभाग आहे, इरिगेशन आहे, या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला सफाई कामगार पदावर नियुक्ती दिली जात नाही. त्यांना इतर पदांवर नियुक्ती दिली जाते.
कारण त्या ठिकाणी सफाईचं काम हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केलं जातं आहे. म्हणून तर मी या ठिकाणी आपली भूमिका ठेवली मित्रांनो, की सफाई कर्मचारी हा जर तुम्हाला केडर वाचवायचा असेल, सफाई कर्मचारी केडर वाचवायचा असेल, तर तुम्हाला सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या लाभानुसार त्यांचा हक्क बाधित ठेवावा लागेल. म्हणजे ही ताकद तुमच्या समोर राहील आणि जेणेकरून आपले प्रश्न मांडताना सर्व जाती धर्माचे आमदार खासदार आपल्या सोबत असतील आणि ते लाड समितीच नाही तर आपल्या सफाई कर्मचाऱ्यांचा जो संवर्ग आहे तो सुद्धा भविष्यात आपला टिकून राहील. अशा भूमिकेने ही लाड समितीचं जे मूळ धोरण आहे त्या मूळ धोरणानुसारच लाभ दिला गेला पाहिजे असं आमचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. व्हॉट्सअप ग्रुप लिंक शेअर कराल का? नक्की करेल. तर परत एकदा आपलं सर्वांचं धन्यवाद. माझे माहितीमध्ये जर आपल्याला काही शंका वाटत असेल तर मला नक्कीच व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला कमेंट करा. मी तुम्हाला या ठिकाणी माझा जो GR आहे, या माहिती दिलेले GR आहे ते GR नक्कीच तुम्हाला पाठवेल. माझ्या वतीने मी काही माहिती तुम्हाला जी दिलेली नाही, ही सर्व माहिती शासनाच्या धोरणानुसार मी तुम्हाला दिलेली मित्रांनो, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी जे वारं सुरू आहे की लाड समिती पागे समिती बंद होत आहे, या भ्रमात राहू नका. असं कोणतंच लाड समिती पागे समिती बंद करण्याचं राज्य शासनाचं धोरण नाहीये. या ठिकाणी जे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये जे विधान केलेलं आहे त्या विधानानंतर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने त्यांच्यापर्यंत संपर्क करून त्यांना ही भूमिका लक्षात आणून दिलेली आहे. तर त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाड समितीमध्ये जे 21 ऑक्टोबर 11ची जी भूमिका होती सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, मग ते सर्वांसाठी ती भूमिका आम्ही ठेवणार आहे. पागे समितीमध्ये आम्ही कोणतंही सुधारणा करणार नाही आहोत. म्हणजे जे मूळ शिफारशी आहे त्यानुसारच त्या शिफारशी राहतील, त्यामध्ये नवीन काही सुधारणा होणार नाही मित्रांनो. त्यामुळे फक्त राजकीय पोळी भाजण्याकरिता जे लोक सफाई कर्मचाऱ्याला किंवा समाजामध्ये जे भ्रांती पसरवत आहे त्यांच्यापासून आपण सावध राहावे एवढंच सांगतो. नमस्कार, जय भीम, धन्यवाद.